आजचं जे आता आपण सुरुवात करूया ती म्हणजे आता जे मेन फाउंडर आहे ते बोलतील। लोग कहते हैं बस कर अब तेरे बस की बात नहीं, लोग कहते हैं बस कर अब तेरे बस की बात नहीं। इनोवेशन फाउंडेशन की तरफ से मैं उन्हें कह दूँ हम हासिल कर सकते हैं ऐसी कोई मंजिल नहीं। इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरूच शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं ही इतिहास कधी घडवूच शकत नाही। हा इतिहास आहे आणि हाच इतिहास घडवण्याचं काम हॅकेथॉन राज्यातून पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते इनोव्हेशन फाउंडेशनने केलेलं आहे। इनोव्हेशन फाउंडेशनचे सर्वेसर्वा कल्पेश यादव यांना मी विनंती करते की सर तुम्ही आजच्या पूर्ण हे जे तुम्ही काही आजचं जे काही आपण म्हणजे ह्यांच्यातून जे ॲस्पिरंट माइंड बनणार आहे, देशाचं भवितव्य बनणार आहे त्याच्याबद्दल पूर्ण प्रास्ताविक सांगावं। येस कल्पेशजी सर। इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेट यू 2.0 या दुसऱ्या पर्वाच्या नॅशनल हॅकेथॉन स्पर्धेच्या बक्षीस समारंभास सन्माननीय उपस्थिती जी लाभली आहे ते आज हायर एज्युकेशन डायरेक्टर शैलेंद्र देवळणकर सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी कारभारी काळे सर, IDTR ससाने सर या संस्थेचे आणि ज्यांनी या संस्थेमध्ये ही हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी दिली या संस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय अजय पाटील सर, उत्तम पाटील सर, प्रदीप माने सर या सर्वांचं मी स्वागत करतो। ही हॅकेथॉन स्पर्धा विद्यार्थी दशेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपण अनेक आंदोलनं उभी केली, अनेक आंदोलनातनं आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक आपण पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्म उभा करावा या अनुषंगाने 2 वर्षापासून मी इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून एक कल्पकतेला वाव मिळावा, विद्यार्थ्यांचा बाहेर पाडावं, गुण बाहेर पाडावेत आणि एक स्टार्टअप ओरिएंटेड किंवा या देशाला या राज्याला यांची समस्या, नागरी समस्या याचं सोल्युशन मिळावं अशी या हेतूने हे हॅकेथॉन स्पर्धा नियोजित करण्याचा मी प्रयत्न केला। या प्रयत्नासाठी या हॅकेथॉन स्पर्धेला ज्यांचं सहकार्य लाभलं ते AICT, डॉक्टर बाबासाहेब टेक्निकल युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ, IDTR, स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी, त्यानंतर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, पुणे महानगरपालिका, IDTR अशा अनेक संस्थेचं आपल्याला सहकार्य लाभलं। ही हॅकेथॉन स्पर्धा दुसऱ्या पर्वाची हॅकेथॉन स्पर्धा याच्या मार्केटिंगला 21 जानेवारीपासून ज्या मदत ज्यांची झाली त्या या ASSMS कॉलेजचे व्हॉलेंटियर या पुणे शहरामध्ये, पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातील ज्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्रचार आणि प्रसाराचं माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ही हॅकेथॉन स्पर्धा पोहोचवली। राज्यातील अनेक विद्यापीठं ज्या विद्यापीठांपर्यंत पोहोचवणं यासाठी मी स्वतः प्रत्येक विद्यापीठाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे कोल्हापूर विद्यापीठ असेल, सोलापूर विद्यापीठ असेल, औरंगाबाद युनिव्हर्सिटी असेल, नागपूर युनिव्हर्सिटी असेल, अशा अनेक विद्यापीठांपर्यंत मी पोहोचत त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवली आणि मागील वर्षाच्या हॅकेथॉन स्पर्धेचा अनुभव लक्षात घेता या वर्षीच्या सर्वांचं सहकार्यामुळं सुमारे 400हून अधिक टीम या हॅकेथॉन स्पर्धेसाठी पार्टिसिपेट झाल्या आणि या पार्टिसिपेट टीममधनं सुमारे 327 टीम म्हणजे 1260 विद्यार्थी या थेट या स्पर्धेसाठी त्यांचे प्रोजेक्टचं सादरीकरण करण्यासाठी या विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये ते प्रत्यक्ष आले। आज मला सांगताना नक्कीच आनंद होतो की या पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्मवरती काम करत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, मुळाचं सहकार्य लाभलं। परंतु इथेच न थांबता ही हॅकेथॉन स्पर्धा ही फर्स्ट स्टेज आहे। यातनं जे काय प्रोजेक्ट पुढे येणार आहेत, जे स्टार्टअप कन्वर्ट होतील त्यांना त्यांच्यासाठी एक उद्योजक म्हणून उभे करण्यासाठी त्यांना हवी ती मदत या करण्यासाठी
मी जवळजवळ 5 युनिव्हर्सिटीच्या इन्क्युबेशन सेंटर यांच्याबरोबर आपण MOU केला, ज्या माध्यमातून इथे जे विद्यार्थी येतील त्यांना आपण मेंटॉरिंग, जजिंग आणि त्याच्याही पुढे इंडस्ट्रियल लेवलला, मार्केटिंग लेवलला आपण त्या लेवलला घेऊन जाऊ शकू, यासाठी मी कटिबद्ध या विद्यार्थ्यांना राहील. नागरी समस्या सोडवण्यासाठी सुद्धा अनेक प्रोजेक्ट आज आम्ही या माध्यमातून बघितले. ॲग्रिकल्चर असेल, ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये असेल, एज्युटेक असेल, इन्व्हायरमेंटल असेल, अशा 6 डोमेनसाठी ही स्पर्धा आपण नियोजित केली. सुमारे 7.5 लाख रुपयाहून अधिक बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी विजेत्यांना आपण देणार आहोत, जेणेकरून या विजेते रक्कमेतनं ते त्यांच्या भविष्यातील अनेक ठिकाणच्या ज्या पार्टिसिपेट होता येईल त्याच्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे उभा करावं लागेल त्याच्यासाठी ही बांधण नक्की पुरेसं पडेल. 7 डोमेनमध्ये आपण 5 प्रॉब्लेम स्टेटमेंट वाईज 10,000 हजाराचं जे बक्षीस आहे असे 35 डोमेन आणि 5 प्रमुख पारितोषिक अशी ही सगळी नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण केलेलं आहे. स्पर्धेसाठी विशेष सहकार्य म्हणजे या संस्थेकडनं मला मागील वर्षी मालोजीराजेंनी स्वतः सांगितलं होतं, ही संस्था ही कल्पेश तुझी आहे, तू या संस्थेमध्ये शिकलाय, ही संस्था तुझी आहे, तू कुठलाही कार्यक्रम घे. म्हणून या दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा ही इथेच संस्था ही निवडली, जेणेकरून आपल्याला सर्वांना सोयीचं राहील. आणि मला सगळ्यांचं सहकार्य माने सरांनी विशेष सहकार्य लाभलं, जेणेकरून या संस्थेमध्ये सुमारे 250हून अधिक विद्यार्थी त्यांचा रेसिडेन्शियल आपल्याला करता आलं. मुलींची व्यवस्था शेजारीच आपण केली होती. मागील वर्षीसुद्धा अजय पाटील सरांच्या संस्थेमध्ये आपण मुलींची व्यवस्था विशेष करून केली होती. यावर्षी तिथले नियोजन झाल्यामुळं आपण संगमवाडीमध्ये नियोजन केलं. पण मला सगळ्यांचं सहकार्यानं कालसुद्धा सगळ्यांनी सांगितलं, पुढच्या वर्षीची जी हॅकेथॉन स्पर्धा आहे यासाठी आपण अजून वेगळ्या पद्धतीने जोरदार तयारी करू. परंतु मी मुलांना नक्की सांगू इच्छितो की विजेता हा एकच होणार आहे. कुणीही खचून जाऊ नये. खचून न जाता तुमच्यातला जे इनोव्हेशन आहे ते असं चालू राहू द्या. तुम्हाला योग्य वेळी जे काय सहकार्य लागेल, जी काय मदत लागेल, ही इनोव्हेशन फाउंडेशन, मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं मला तुमची सर्वांची मानसिकता ही कायम लक्षात असते. म्हणून आपण शेवटच्या घटकापर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं ही काम करतो आणि त्यांच्या नियोजनामध्येही कुठेही कमी पडता कामा नये याचीही खबरदारी घेतो. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून कुठल्याही या शैक्षणिक वास्तूचं कुठलंही नुकसान झालं नाही, त्याबद्दल मी विद्यार्थ्यांचं आभारही व्यक्त करतो. जेणेकरून मी काल मी सगळ्यांना सांगितलं होतं, मागील वेळेसही सांगितलं, आपण ही स्पर्धा नियोजन करताना ही संस्कुल आपल्याला मिळालं आहे, या वास्तूचं जतन आपण केलं पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन या आपल्या या संस्थेकडचं कुठंही नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणून तुमचंही 100% स्वागतच आणि आभारही. जय हिंद, जय महाराष्ट्र.